आपल्या या सुंदर कार्यक्रमाचे निरूपणकार इथं उपस्थित झालेले आहे। काल ज्यांच्या सुश्राव्य वाणीतून आपण दासगणू महाराज रचित गजानन विजय ग्रंथ ऐकला, ते आदरणीय काका काकू हे सुद्धा इथं उपलब्ध आहे। आज गावामध्ये 5 ते 6 मोठे कार्यक्रम आहेत, शिवपुराण सुरू होते, त्यामुळे त्याचा प्रश्न त्याची थोडीशी झळ आपल्या मंडपाला लागल्याशिवाय राहिली नाही। आणि गावामध्ये मोठी लग्न 2-4 आहे, त्याचबरोबर काही जणांकडे कुलाचाराचा जो देवीचा कार्यक्रम आहे तोही आहे, रात्री पडलेला पाऊस आहे, ही सगळी कारणं आहे। परंतु जो महाराजांचा आहे तो इथे येईल, बाकी एवढा विश्वास नक्की आहे, जे महाराजांचे लोक आहेत ते नक्की इथे येतील। पद्धत अशी आहे, कार्यक्रम सुरू तर होऊ द्या मग आम्ही येतो, अशा पद्धतीनं गाडी सुरू झाल्याशिवाय, गेअर टाकल्याशिवाय बरेच जण असे असतात की बोलावणं आल्याशिवाय नाही। पण त्या सगळ्या मंडळीला विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर आताच वक्ते आहे ते विराजमान होणारच आहे, तत्पूर्वी आपण आपली जागा घ्यावी। मी आदरणीय देशपांडे सरांना आदरपूर्वक विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर आजच्या सेवेसाठी आम्हाला उपकृत करावं। मी गव्हाड साहेबांना विनंती करतो की त्यांनी देशपांडे साहेबांना आदरपूर्वक त्या व्यासपीठापर्यंत घेऊन जावं। आपण टाळ्याच्या गजरामध्ये सरांचं अशा शब्दांनी जे अलंकृत झालेले आहेत आणि शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, त्या अमृताच्या वर्षावात आपण काल स्नान केलं, त्यासोबत पाऊसही होता। म्हणजे नुसतं कोरडं स्नान काही कामाचं नाही, त्यासाठी पर्जन्यधाऱ्या मग त्या अवकाळी असल्या तरी सुद्धा त्या गोडच होत्या, कारण आपल्याला माफक प्रमाणात पाऊस पडला, आजूबाजूला प्रचंड पाऊस पडला आणि गारा पण होत्या। आपल्याकडे थोडासा पाऊस पडला, गारा झाल्याच नाही, त्यामुळं हा एक आनंदाचा विषय। भक्षंती ते ज्ञानम ज्ञानीनाम तत्वदर्शिना, ज्ञानी आणि तत्वदर्शी व्यक्तीसमोर आपण आपली जिज्ञासा आदरानं व्यक्त केली, तद्विद्धी प्रणिपातेनं, प्रणिपाते म्हणजे आदरपूर्वक नमस्कार करून आपली जिज्ञासा जर आपण व्यक्त केली त्या पद्धतीनं तद्विद्धी प्रणिपातेनं परिप्रश्नेन सेवया उपदेशंती ते ज्ञानम ज्ञानीनाम तत्वदर्शिना, तत्वदर्शी ज्ञानी माणसं जीवनामध्ये जीवनाच्या विषयी आणि जीवनाच्या तत्वाविषयी नकळत आपल्याला जे मार्गदर्शन करतात त्यातून आपल्या जीवनाच्या वाटा विकसित होत असतात। प्रवचन, निरूपण, कीर्तन, चिंतन या सगळ्या गोष्टी जीवन समृद्ध करण्याचा महामार्ग आहे। प्रतिभावंत व्यक्तीकडून ऐकलेलं ज्ञान बऱ्याचदा आपल्याला व्यक्त होता येत नाही, एखादी गोष्ट आपल्याला बोलायची असते परंतु शब्द आपल्याजवळ नसतात, ते प्रतिभावंताजवळ असतात। त्या शब्दाला आपण मम म्हणावं, तुम्ही जे म्हणालात ना तीच माझ्या मनाची इच्छा असते, अशा न्यायानं आपण ते ऐकायचं असतं। या श्रवणाच्या मिशानं, श्रवणाच्या इच्छेनं आपण ती जिज्ञासा त्यांच्याजवळ प्रकट करूया, आपल्या सद्गुरूंना आठवूया। खरं म्हणजे सद्गुरूंना आठवायचं कशासाठी असतं? ज्याला विसरतो त्याला आठवायचं असतं। सद्गुरू तर नित्य चिंतनीय आहे, नित्य उदित आहे, त्यामुळं आठवण त्याची करतो जो दूर आहे, आठवण त्याची करतो ज्याला विसरलो, परंतु सद्गुरू तर नित्य स्मरणामध्ये आहे। जसा सूर्य कधी मावळत नाही, सूर्य कधी उगत नाही, तो स्थिर आहे, त्या पद्धतीनं सद्गुरू आपल्या जीवनात स्थिर आहे। आपल्या मनाची चंचलता कमी जास्त होते, म्हणून सूर्य मावळताना दिसतो किंवा डुबताना दिसतो, त्या दृष्टीनं आपण आपल्या मनाला उदित करूया, पूर्वेकडे त्याला घेऊन जाऊया आणि त्या विचारांचं संवाहन आज आपण इथं महाराजांच्या साक्षीनं करूया। या सभामंडपामध्ये व्यक्ती जरी कमी असतील तर एक विश्वास नक्की आहे की माझे महाराज कुठेतरी कुठल्या तरी कोपऱ्यामध्ये इथं नक्की बसलेले आहेत, हा विश्वास आहे। आणि त्याच विश्वासावर मी सरांना विनंती करतो की आपल्या सुंदर निरूपणाला आपण सुरुवात करावी। जय गजानन।